पुण्यामधील सरपंच संतोष देशमुख हत्येसंदर्भातले देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। तर पुण्यातील लाल महालापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरतीही धडकला। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबियांसह भाजप आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहभागी झाले। वाल्मिक कराडच्या फोटोला जोडे मारत या मोर्चामध्ये संतापही व्यक्त करण्यात आलेला आहे। एकंदरीत या मोर्चामध्ये देशमुख यांचे कुटुंबीय देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते। या संदर्भातलीच आणखी एक मोठी बातमी, पुण्यातील आक्रोश मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले। आरोपींना लवकरात लवकर पकडावं, फासावर लटवावं ही मुख्यमंत्री भावाला लाडक्या बहिणीची विनंती आहे असं देशमुख यांच्या बहिणीनं म्हटलंय। आम्हाला न्याय द्या अशी साथ देशमुखांची मुलगी वैभवी हिनं देखील घातलेली आहे। देशमुखांची बहीण आणि त्यांची मुलगी नेमकं काय म्हणतीये बघूया। कुटुंब जे आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। ताई, मोर्चेला मोठी मागणी आहे, मात्र सरकारला अजूनही जाग येत नाही का? सरकारवर विश्वास आहे आमच्या, लवकरात लवकर आरोपी पकडतील, आम्हाला न्याय मिळेल। पूर्ण राज्यात हा मोर्चा निघतोय, सरकारला, मुख्यमंत्र्यांना तुमची काय मागणी आहे? मुख्यमंत्री लाडक्या भावाला, लाडक्या बहिणीची कळकळीची विनंती, लवकरात लवकर आरोपी पकडा आणि त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्या। माझा मुख्यमंत्री भावावर विश्वास आहे। शिक्षेचं स्वरूप काय असेल? फाशीची शिक्षा। भावना आमच्या पहिल्यापासून एकच आहेत की आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय हा मिळाला पाहिजे। आज महिना होत आला, जर आरोपीच लवकर पकडत नसतील तर आम्ही न्यायाची प्रतीक्षा किती दिवस करायची? आम्ही तर न्याय लवकरात लवकर मागतोय। त्यासाठी प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर मुख्यमंत्री भावाला या दोनही लाडक्या बहिणींनी नेमकी काय साथ घातली हे आपण बघितलं। मात्र धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरती 2 कोटींच्या खंडणीची डील झाली आहे, हा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय। या डीलच्या बैठकीचं खोटं ठरलं तर राजीनामा देईन असंही धस म्हणताय। नेमके काय आरोप केले धस यांनी बघूयात। या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांचा जो बंगला आहे वरती डोंगरावरती पंडित अण्णा यांनी बांधलेला, त्या बंगल्यावरती ही पहिली बैठक झाली। त्याच्यानंतर त्याच वेळी जोशी पीए हे धनंजय मुंडे यांचे पीए आहेत, ते पीए ते पीए थ्रू अवधा कंपनीचे वरिष्ठ हे त्यांच्या बरोबर संधान साधत होते। हे अजित दादा, तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी? काय अडकलंय? हे जाऊ दे नाला का बाहेर, हे जाऊ दे। अरे बाबा, हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल बरं का। तर अतिशय गंभीर असा आरोप धस यांनी आता धनंजय मुंडे यांच्यावर केलाय। पैशांचं यामध्ये प्रकरण आहे, 2 कोटींची डील झाली असं म्हणताय। मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींना अटक करण्याची इनसाइड स्टोरी ही पहिल्यांदा आता तुम्ही साम टीव्हीवर पाहताय। कारण संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपींना गुन्ह्याचं गांभीर्यच नव्हतं अशी माहिती मिळते। यूट्यूबवरती बातमी बघितली आणि त्यानंतर तिघांनी थेट गुजरातला पोबारा केलाय। तिथेच एका शिवमंदिरात ते तब्बल 15 दिवस वास्तव्य करत होते। मात्र 3 दिवसांनी आरोपींजवळचे सर्व पैसे संपले आणि तेव्हा कृष्णा आंधळेला पैसे घेण्यासाठी महाराष्ट्रात पाठवण्यात आलं। पुण्यात एक व्यक्ती आंधळेला पैसे देणार होता, मात्र तिघांचा आपापसात संपर्क झाला नाही। त्यामुळे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे देखील पुण्यात आले। त्याच वेळी पोलिसांनी डॉक्टर संभाजी वायबसेला उचललं। पोलिसांच्या चौकशीत वायबसेने घुले, सांगळे यांचे पत्ते सांगितले आणि ते पोलिसांच्या तावडीत सापडले। मात्र कृष्णा आंधळे फरार होण्यात यशस्वी यामध्ये ठरला। नेमकं काय घडलं होतं, काय इनसाइड स्टोरी आहे, कशी अटक झाली, बघूयात संपूर्ण थरार ग्राफिक्स मध्ये। पोलीस चौकशीमध्ये डॉक्टर संभाजी वायबसेने ठाव ठिकाणा सांगितला। सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला बेड्या ठोकल्या,
कृष्णा आंधळे मात्र फरार होण्यात यशस्वी झाला। घुले आणि सांगळे यांच्या अटकेची ही इनसाइड स्टोरी आपण पाहतोय। तर कशा प्रकारे हा थरार रंगला आपण पाहिलं। मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील SIT बरखास्त करा ही मागणी आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। सरपंच हत्या प्रकरणाचा तपास निष्पक्ष पद्धतीने होत नाहीये, त्यामुळे बीडचं संपूर्ण पोलीस खातंच बरखास्त करायला हवं असं देखील खासदार संजय राऊत यांनी म्हटलं। त्यामुळे अंजली दमानिया आणि संजय राऊतांची मागणी पाहूयात। बीड जिल्ह्यातल्या पोलिसांकडे जर तुम्ही SIT करून देत असाल तर ते काय खाक चौकशी करतील संतोष देशमुख प्रकरणाची? कशी करू शकतील? ते तिथली माणसं ही त्यांच्या बरोबर आहेत, गेले कित्येक वर्ष ते बरोबर आहेत, वाल्मिक कराडना नमस्कार करणारी माणसं आहेत आणि अशी माणसं त्यांच्या विरुद्ध चौकशी करतील असं महाराष्ट्र अपेक्षा करूच शकत नाहीत। आणि कुठल्याही परिस्थितीत ही ताबडतोब SIT बरखास्त करण्यात यावी अशी माझी ठणकावून मागणी आहे शासनाकडे। संतोष देशमुख यांचा खुनाचा तपास हा निष्पक्ष पद्धतीने होत नाहीये। माझी अशी मागणी आहे, बीड मधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे। संपूर्ण पोलीस खातं ज्यांच्या नेमणुका त्या वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून झालेल्या आहेत, हे संपूर्ण पोलीस खातं त्या भागातलं पोलीस स्टेशन सगळे बरखास्त करून तिथे नव्यानं नेमणुका व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर हा तपास व्हायला पाहिजे। आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे, या संपूर्ण प्रकरणासंदर्भातलीच बातमी। कारण सरपंच हत्या प्रकरणामध्ये आता बीडच्या पोलीस अधीक्षकांनी एक मोठी कारवाई केली। काय घडलं तर बीडच्या 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या थेट करण्यात आल्या। यामध्ये केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आले, तर पोलीस निरीक्षक वैभव पाटील केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहे। पोलीस निरीक्षक सय्यद मझहर अली अबू तालिब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार घेणार आहे, तर पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलीस स्टेशनला थेट बदली करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता एकीकडे राज्याचं राजकारण या प्रकरणामुळे ढवळून निघालं, तर दुसरीकडे बीड पोलीस दलात खळबळ उडाली, कारण अचानक मोठे फेरबदल बीडच्या पोलीस दलात करण्यात आले। घडामोडी तर घडल्या, मात्र या घडामोडी साधारणतः आता 1 महिना उलटत आलाय त्यानंतर घडताना दिसत आहे। तर सरपंच हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत तब्बल 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या, मात्र या 8ही आरोपींना वेगवेगळ्या पोलीस कोठडीमध्ये डांबण्यात आलेलं आहे। यामागचं कारण काय तर सुदर्शन घुले, सुधीर सांगणे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिघांनाही आता माजलगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवलं, तर खंडणीच्या गुन्ह्यातील वाल्मिक कराडला मात्र बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवलं। महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे हे गेवराई पोलिसांच्या कोठडीत आहे। तर या संवेदनशील प्रकरणी 8ही आरोपींना एकत्र जर ठेवलं तर तपासावर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कट सुद्धा आखला जाऊ शकतो, म्हणूनच त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं असल्याचं सध्या तरी सांगितलं जात आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर आता पोलिसांनी सुद्धा ही रणनीती या ठिकाणी आखली असल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे सरकारवरती या संपूर्ण प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत, तर दुसरीकडे मात्र सरपंच हत्या प्रकरणामध्ये निर्धारानं कारवाई सुरू आहे असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करणारच असंही यावेळेस फडणवीसांनी स्पष्ट केलं। पाहूयात फडणवीस नेमकं काय बोलले। मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करतायत, निर्धाराने कारवाई होते। या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही, कोणालाही वाचवलं जाणार नाही। तर देवेंद्र फडणवीस यांनी योग्य कारवाई होणार असं आश्वासन दिलं, मात्र 4 दिवसांपासून मला 700 ते 800 धमकीचे कॉल आलेले आहेत। हा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया करताय। धमकी देणारे मुंडेंचे कार्यकर्ते असा दावा सुद्धा दमानियांनी केला। दरम्यान दमानिया यांनी तक्रार द्यावी, चौकशी करू हे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दमानियांनाही दिलं। मला दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल 3रा दिवस होता, म्हणून आज मी 4थ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेते, कारण आज देखील ते फोन कमी झाले नाहीयेत
आणि बंद तर अजिबात झालेले नाही आहेत. आणि कोणी बोलायला लागलं, प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असा मानसिक छळ करणार. सगळेच्या सगळे जे आहेत ना, सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत. या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील. तर अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं. मात्र आता धनंजय मुंडे यांच्यावर अजितदादांनी कारवाई करावी ही मागणी करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी जोरदार टीका केली. धस यांना मुख्यमंत्र्यांनी आवर घालावा ही मागणी आता चव्हाण यांनी केली आहे. धस यांनी सूरज चव्हाण यांच्या टीकेवर पलटवार सुद्धा केला. पाहुयात या दोघांमध्ये नेमके काय आरोप प्रत्यारोप झाले. सुरेश अण्णा धस राजकारणाच्या पोटी म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करतायत आणि कुठंतरी आपल्याच मित्रांना अडचणीत आणण्याचं काम ते करतायत. म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती केली होती की त्यांनी तात्काळ यांना आवर घालावा. की अजितदादा काय बोलले होते की चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणार. मग चौकशी चालू असताना सुरेश अण्णांनी अजितदादांना का प्रश्न विचारावा, का हुआ तेरा वादा म्हणून. म्हणजे तुमच्या गृह खात्यावर विश्वास नाही का, की गृहमंत्र्यावर विश्वास नाही, याचं उत्तर अण्णांनी द्यावं. मी इथं येऊन अजितदादाच्या कानात जाऊन काय सांगता रे आणि तुम्ही बोलता. माझी विनंती आहे, अजितदादाच गेलते. मी दादान काल म्हणलं क्या हुआ तेरा वादा. अरे अजितदादावर टीका केली नव्हती मी. कमून लावून घेता उगाच उग. अजितदादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही बे काम केलं. तो तसा माणूस नाही, पण जे घेरा घेतलाय अजितदादाला सगळे गंड गंड मंड रंड रंड असले. तर सूरज चव्हाण आणि सुरेश धस यांच्यामध्ये सुरू असलेले आरोप प्रत्यारोप आपण पाहिले. मात्र या संपूर्ण प्रकरणाला एक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय असाही आरोप करण्यात आला. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता थेट मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांना त्यांनी धमकी दिली. तर त्यानंतर लक्ष्मण हाके आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये जुंपली. तर पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू झाला. जरांगे घरात घुसायची भाषा करतात, त्यांच्या धमकीला आम्ही घाबरणार नाही हा इशारा थेट लक्ष्मण हाकेंनी दिला. तर धनंजय मुंडेंनी लक्ष्मण हाकेंना बोलायला सांगितलं असा आरोपही जरांगेंनी केला. पाहुयात नेमका हा काय वाद सुरू झालाय. समाज टार्गेट केला जात असेल तर मोर्चाला प्रतिमोर्चानं उत्तर मिळेल आणि आम्ही कायदेशीर मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन करू. आम्ही कोणाला बघून घेऊ, घरात घुसू. अरे जरांगे, अरे जरा बघ किती किलो वजन आहे तुझं, अगोदर वाऱ्यानं उडून जाशील तू आणि तू घरात घुसायची भाषा करतो. गेला ना तो काळ. आता कायद्याचा काळ आहे, न्यायाचा काळ आहे. घरात घुसायची भाषा कोणाला धमकी देतो, पाराच्या कट्ट्यावर बसला का हा. त्यामुळे ह्या असल्या गोष्टींना आम्ही घाबरणारे नाही आहोत. आम्ही मोठ्या ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये मोर्चे प्रतिमोर्चे आंदोलनं उभी राहतील. तिकडे त्याला नाही, मी नाही, कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही. कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही. मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही. मग ते वंजारीचे असू द्या, ते धनगराचे असू द्या, माळ्याचे असू द्या, दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, नाही 18 बगड जातीला मी कधीच दुखवलेलं नाही. आणि ते घुसायचं ते धनंजय मुंडेंनी सांगितलं. त्याला दुसरं काही कामच नाही. आता ते परत लपून आता सांगत याला फोन करून त्याला फोन करून यासले किरळ लागलेलं नाही की मी. तर मुंडेंवरून जरांगे आणि हाके भिडले असल्याचं आपण पाहिलं. या प्रकरणासंदर्भातल्या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स बघायच्या. यानंतर बातमी वेगळी आहे, कारण बच्चू कडू यांनी आता थेट भाजपनं राज्यात विरोधी पक्षच ठेवला नाही ही टीका केली आहे. तर भाजपशिवाय आता या राज्यात काही देशांमध्ये काही होऊच शकत नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याप्रमाणे विरोधक ठेवायचे नाही असा आरोप बच्चू कडू यांनी केलाय. पाहुयात बच्चू कडू नेमकं काय म्हणताय. राज्याची अतिशय वाईट अवस्था आहे. या राज्यामध्ये विरोधी पक्ष ठेवला नाही भाजपनं. या दोघांना घेऊन आणि ज्या दोघांना घेतलं त्यांना पण ठेवलं नाही. म्हणजे मित्रपक्ष पण गायब, विरोधी पक्ष पण गायब. आता फक्त भाजप आहे. भाजपशिवाय आता या राज्यात देशामध्ये काही होऊ शकत नाही. पुतिन जो आहे त्या पद्धतीनं एकाएकी आणि कुठलाही दुश्मनच इथं ठेवायचा नाही विरोधक, अशा प्रकारे एकंदरीत चित्र उभं करण्याची स्थिती येईल. आणि बातमी आता चिंता वाढवणारी आहे,
कारण चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या नव्या विषाणूची दहशत दिसते आणि या नव्या व्हायरसने हाहाकार माजवलाय. चीनमधले हॉस्पिटल्स हाऊसफुल झालेले आहेत. मात्र त्यातही सर्वात गंभीर बाब म्हणजे या नवीन व्हायरसवरती कोणतीच लस उपलब्ध नाही, कोणतं अँटीबायोटिक सुद्धा नाही आणि HMPV विषाणूवरती प्रभावी ठरत नाही. त्यामुळे हा विषाणू आणखी घातक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनासारखं गंभीर संकट कधी आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपेल हे सांगताच येत नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. HMPVवर कुठलीच लस उपलब्ध नाहीये, त्यामुळे हा व्हायरस अधिक घातक, जीवघेणा ठरू शकतो. तर देशात आणि संपूर्ण जगात 5 वर्षांआधी कोरोनानं थैमान घातलं होतं. आता चीनमध्ये पुन्हा एकदा 5 वर्षांआधीसारखीच कोरोनासारखीच परिस्थिती थेट दिसते. 5 वर्षांआधी चीनच्या वुहानमधल्या हॉस्पिटलमधल्या दृश्यांनी संपूर्ण जगाला धडकी भरवली, जिथे मास्क लावलेल्या हजारो लोकांची गर्दी हॉस्पिटलमध्ये दिसली. या रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. मात्र हॉस्पिटल्स हाऊसफुल झाली. स्मशानभूमीत देखील रांगा लागल्या. हजारो माणसं उपचाराविना मरण पावत होती. अगदी तशीच परिस्थिती सध्या पुन्हा एकदा चीनमध्ये दिसते. चीनमधल्या रुग्णालयांचे व्हिडिओ समोर येत आहे, जिथे हॉस्पिटलमध्ये तुफान गर्दी दिसते. त्यामुळे 5 वर्षांनंतर पुन्हा कोरोनासारखीच परिस्थिती उद्भवली असल्याचं बघायला मिळत आहे. यामुळे आता चीनमध्ये हॉस्पिटलसोबत स्मशानमध्ये सुद्धा रांगा लागलेल्या दिसत आहेत. त्यामुळे 5 वर्षांनंतर पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती उद्भवणार का, हा खरा प्रश्न आहे. कारण याआधी सुद्धा चीन नंतर भारतामध्ये कोरोनानं हाहाकार केला होता आणि पुन्हा एकदा भारताची चिंता वाढली आहे. दोन्ही विषाणू श्वसन प्रणालीला एफेक्ट करतात. श्वसनाचे थेंब आणि दूषित पृष्ठभागांद्वारे दोन्ही आजारांचं संक्रमण होत असतं. मुले, वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांनाच याचा धोका आहे. अर्थातच HMPV आणि कोरोना या दोनही विषाणूंची लक्षणं, कोरोनावर प्रतिबंधक लस आणि उपचार. HMPV बाबत कोणती विशिष्ट लस किंवा उपचार पद्धती नाही. त्यामुळे आता काळजी घेण्याची गरज तर निर्माण झालेलीच आहे. कारण चीनमध्ये जरी व्हायरस आला असला तरीही भारताची चिंता वाढली आहे. बातमी पुढची थेट नाशिकमधून. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून चोरीला एक बाळ गेलं. मात्र चोरीला गेलेलं हे बाळ काही तासांमध्ये आईच्या कुशीत विसावलं. या प्रकरणी पोलिसांनी सपना मराठे नावाच्या एका उच्च शिक्षित महिलेला ताब्यात घेतलं. मूल होत नाही, त्यामुळे बाळ चोरल्याची कबुली तिनं दिली. या महिलेने बाळ चोरी करून दिंडोरीमध्ये आपल्या आई वडिलांकडे सोपवलं होतं. मात्र अगदी काही वेळातच पोलिसांनी खरं तर या महिलेचा तपास केला आणि या बाळाला सुद्धा आपल्या आईच्या स्वाधीन केला. ही महिला उच्च शिक्षित आहे, मात्र बाळ होत नाही म्हणून तिने हे टोकाचं पाऊल थेट उचललं. मात्र काही वेळातच नाशिक पोलिसांनी आपली चक्र फिरवली आणि त्यानंतर हे बाळ आपल्या आईच्या स्वाधीन करण्यात आलं. आपण पाहतोय आणि या सपना मराठे नावाच्या महिलेला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. पंचवटी पोलीस ठाणे या ठिकाणी खरं तर या बाळाला आईच्या स्वाधीन करण्यात आलं. त्या दरम्यानची दृश्य सुद्धा आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. ही दोन्ही दृश्य, पहिल्या दृश्यांमध्ये जिल्हा रुग्णालयाजवळ फिरकत असलेली ही बाळ चोरणारी महिला. तिचं अबॉर्शन झालं होतं असे तिच्या घरातले सांगतात. नवरा पण तेच सांगतो आहे. आणि 2 वेळा अबॉर्शन झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळ अपेक्षित होतं आणि ती सगळ्यांना सांगत होते मी प्रेग्नंट आहे. आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे. तोडकर साहेबांनी धुळ्याची माहिती काढली होती पूर्ण की हे धुळ्याची आहे, एवढे आम्हाला क्लिअर कट. आणि श्रीवंत साहेबांनी पात्रवटोड लेनपर्यंत आमची टीम पोहोचलेली होती. आणि यानंतर बातमी अजित पवार यांच्या संदर्भातली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेडद या ठिकाणी पेट्रोल पंपाचं उद्घाटन केलं. यावेळेस कार्यकर्त्यांनी त्यांना काही कामं झाली नसल्याचं म्हटलं. त्यावर काहीसं चिडलेल्या अजित पवार यांनी तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात असं विधान केलं. तर अजित पवार यांच्या वक्तव्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता पलटवार सुद्धा केलाय. त्या चेअरमनला विनंती करू, त्या चेअरमनला द्यायला नको, त्याच्यावर काळजी करू नका. अरे तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला.
का सालगडी काय झालं काय मला मतदारच सगळं ठरवतं. एवढे जर तुम्हाला सत्ता मिळाली ती कोणामुळे मिळाली? मतदारांमुळे मिळाली. मग तुम्हाला एवढं काय राग यायला झालं की ते मी काय मला विकत घेतलंय का, मी काय सालगडी आहे का? मग तुम्ही काय संस्था नाही का राज्यात? हा मतदारांचा अपमान आहे. तर अजितदादा यांनी नेमकं काय म्हटलं हे आपण पाहिलं. मात्र इतरही उर्वरित काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 20 मध्ये. पुण्यातल्या सकल मराठा मोर्चामध्ये वाल्मिक कराडच्या फोटोला आंदोलकांनी जोडे मारले. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट एप्रिलमध्ये रचला गेला. हा कट भाजप आमदार सुरेश धस यांनी सांगितला. SITमध्ये वालू काकाचे चालू बाबा सामील झाल्यात असं म्हणत धस वाल्मिक कराडवर निशाणा साधतायत. राज्याच्या राजकारणासोबतच संपूर्ण राज्यामध्ये इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मात्र यामध्ये शेतीचा मुद्दा कळीचा आहे. पाहूयात शेतीविषयक काही महत्त्वाच्या अपडेट्स. वाशिम जिल्ह्यातील काही शेतकरी मोहरी पिकाची लागवड करताय. मात्र दाणे भरण्याच्या अवस्थेत आता मोहरीवरती मोठ्या प्रमाणात मावा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे उत्पादन घटण्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्यापूर्वीच तुरीचे दर घसरले. महिनाभरात क्विंटल मागे तब्बल 3000 रुपयांची घसरण झाली. कपाशी, सोयाबीन यामध्ये झालेलं नुकसान तूर भरून काढेल अशी अपेक्षा असणाऱ्या शेतकऱ्यांचा तुरीने सुद्धा अपेक्षाभंगच केला. अहिलानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाचे लिलाव झाले. यामध्ये 1 नंबर लिंबाला अवघा 5000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तर येथील बाजार समितीच्या आवारात 24 क्विंटल लिंबाची आवक झाली. यवतमाळमध्ये सोयाबीनचे भाव गडगडले. शेतकऱ्यांची पावलं हमीभाव केंद्राकडे वळली. सोयाबीन आवक पाहता 2 लाख नग बारदाना न आल्यास सोयाबीन खरेदीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यात सततच्या वातावरण बदलामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. शेतकऱ्याने 2 एकर संत्रा बागेत आंतरपीक म्हणून टरबुजाची देखील लागवड केली असल्याचं पाहायला मिळालं. मल्चिंग पेपर अंथरून टरबूजचं पीक घेण्यात आलंय. येवला तालुक्यातल्या हडप सावरगाव या ठिकाणी शेतकऱ्यांना साठवलेला 20 ट्रॉल्या मक्याच्या चाऱ्याला शॉक लागला आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अगोदरच बदलत्या वातावरणाचा फटका हा पिकांना बसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान देखील होत आहे. तर यावेळेस चारा जळून खाक झालाय. शेतकरी हताश झालाय. अमरावतीच्या भातकुली तालुक्यात 4 एकर तुरीचं पीक जळून खाक झालंय. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची प्राथमिक माहिती. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. प्रशासनाने मदत करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली. धुळ्यात उन्हाळा कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय. विहिरींच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा 20% लागवडीचं क्षेत्र वाढलंय. शेतकऱ्यांनी उन्हाळा कांदा लागवडीला सुरुवात केली आहे आणि महिला मजुरांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. नंदुरबारमध्ये अक्कलकुवामध्ये 29 हेक्टरवर शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. स्ट्रॉबेरीचं उत्पादन चांगलं येऊ लागलं. मात्र बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्याच्या कडेला आणि घरोघरी जाऊन स्ट्रॉबेरी विक्री करावी लागते. त्यामुळे शासनानं मदतीचा हात द्यावा ही मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. लातूरच्या रेणापूरमध्ये बोगस पीक विमा भरल्याचं प्रकरण हे उघडकीस आलेलं आहे. तर 200 शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर पीक विमा भरल्याचं उघड झालं. हा संपूर्ण पीक विमा बीडच्या बँकेत भरल्याचंही सांगण्यात येत आहे. तर सध्या आपण बघतोय चीनमध्ये एका नव्या व्हायरसने चांगलाच धुमाकूळ घातला आणि हा व्हायरस 6 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी सर्वात घातक आहे. नेमका कसा आहे हा व्हायरस आणि त्यापासून तुमच्या मुलांची काळजी नेमकी कशी घ्यायला हवी त्यावरचा हा साम टीव्हीचा विशेष रिपोर्ट पाहूयात. चीनमध्ये नव्या व्हायरसचं थैमान. नव्या व्हायरसचा चिमुकल्यांना धोका.
कोरोना पुन्हा आला, मुलांना सांभाळा. पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळा, कारण चीनमधून आलेल्या आणि जगभरात मृत्यूचं थैमान घालणाऱ्या कोरोनाला 5 वर्षही उलटली नाहीत. तोच आता पुन्हा एकदा चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. या विषाणूचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचं समोर आलंय. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर आलंय. तर सरकारनं चीनमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवत असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र लहान मुलांना सर्वाधिक धोका काय ते देखील पाहूयात. HMPV विषाणूच्या सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहेत. रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त आहे. HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो. लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो. मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो. दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारख्या आजार असलेल्या मुलांना याचा सर्वाधिक धोका आहे. चीनमध्ये ह्युमन मेटाप्युमो व्हायरस या विषाणूचा सर्वाधिक धोका लहान मुलं आणि वयोवृद्धांना असला तरी चीनमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक या विषाणूच्या विळख्यात सापडलेत. मात्र HMPV या विषाणूचा संसर्ग नेमका कसा होतो ते देखील पाहूयात. खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग होतो. संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संसर्ग होतो. संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा असतो. मात्र या भयंकर विषाणूपासून बचाव करण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूया. मास्क घाला. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. वारंवार हात स्वच्छ धुवा. रुग्णांची परिस्थिती गंभीर होत असताना चीन मात्र कोरोनाप्रमाणेच या विषाणूची माहिती लपवतोय. त्यामुळे जगाचं आणखीनच टेन्शन वाढलंय. चीन हा भारताचा शेजारी असल्यामुळं हा व्हायरस भारताच्या उंबरठ्यावर कधीही धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.